लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गट महाराष्ट्रातून लोकसभेच्या 10 जागा लढवित आहे. या 10 जागांपैकी शरद पवार गट कोणत्या जागी निवडून येऊ शकतो, कोणत्या जागी शरद पवार गटाचा पराभव होईल व कोणत्या ठिकाणी काटेकी टक्कर होईल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शरद पवार गट विजयी होऊ शकतात अशी पहिली जागा आहे ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार या स्वतः उभ्या आहेत. या मतदारसंघामध्ये खूप रोमांचकारक लढत जरी होणार असली तरी शेवटच्या क्षणी सुप्रिया सुळे या विजयी होतील अशीच शक्यता आहे. शरद पवार गट लोकसभेमध्ये जिंकू शकतात अशी दुसरी जागा आहे ती म्हणजे अहमदनगर लोकसभेची. या लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके हे विजयी होतील अशी शक्यता आहे. शरद पवार गट या लोकसभेमध्ये तिसरी जागा जिंकू शकतात ती म्हणजे शिरूर लोकसभेची. या लोकसभेमधून डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी होतील अशी शक्यता आहे. पण या ठिकाणाहून शिवाजीराव आढळराव पाटील यांचं तगडं आव्हान अमोल कोल्हे यांना असणार आहे. शरद पवार गट जिंकू शकतात अशी पुढची जागा आहे ती म्हणजे सातारा लोकसभेची. या लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे विजयी होतील अशी शक्यता आहे. पण याही ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले यांचं खूप तगडं आव्हान शशिकांत शिंदे यांना असणार आहे. आणि शरद पवार गट जिंकू शकतात अशी पुढची जागा आहे ती म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होऊ शकतात असा अंदाज आहे. तर उर्वरित 5 ठिकाणे म्हणजेच बीड, भिवंडी, रावेर, वर्धा, दिंडोरी या ठिकाणी खूप मोठी काटेकी टक्कर होईल असाच प्राथमिक अंदाज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, शरद पवार गट महाराष्ट्रातून किती ठिकाणी विजयी होऊ शकतात हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.